नमस्कार. आज धारावीतल्या एका घटनेचा मला उल्लेख करायचा आहे की ज्या तऱ्हेने धारावीमध्ये सर्वे चालू असताना मोठ्या प्रमाणामध्ये एक पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी होता आणि लोकप्रतिनिधी या नात्याने त्या ठिकाणी ज्योती गायकवाड काही कामानिमित्त गेल्या असताना त्यांनी काही लोकांना प्रश्न विचारले की हा जो सर्वे चाललेला आहे या सर्वेमधल्या लोकांना घरं कुठे मिळणार. वाटत जरी छोटा सवाल असला तरी याचं खूप महत्त्व आहे आमच्या जीवनामध्ये. कारण आज धारावीतल्या लोकांना कुठे घरं मिळणार, धारावीचं पुनर्वसन कुठे होणार, त्या ठिकाणाच्या व्यवसायाचं काय होणार आणि तिथल्या दुकानांचं किंवा इंडस्ट्रीचं काय होणार याच्याबद्दल धारावीकरांना कुठलीही कल्पना नाही आहे. आणि असे जे प्रश्न ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून विचारले जातात त्यावेळा तिथे उपस्थित असलेले सर्वेचे अधिकारी उर्मटपणाने बोलतात. त्या महिलेचा जी बोलण्याची पद्धत होती ही उर्मटपणाची होती आणि ज्या तऱ्हेने पोलिसांच्या प्रोटेक्शन खाली आणि पोलिसांचा दबाव वापरून हे सर्वे केले जातात. खरं तर माझा मूलभूत प्रश्न आहे की या सर्वेमध्ये येणारे अधिकाऱ्यांच्या गळ्यामध्ये आय कार्डसुद्धा नाही आहेत. ह्यांच्यावरती कुठला विश्वास ठेवावा. आणि सर्वसामान्य माणसांनी आणि लोकप्रतिनिधींनी जर प्रश्न विचारले तर त्यांच्याशी जर अशी उर्मटीची भाषा केली जाईल आणि त्यांच्यावर जर प्रेशर करण्याचं काम होत असेल तर तुम्ही विचार करू शकता की अदानीसाठी आम्ही बघतोय की आता इथे कुर्लाच्या मदर डेअरीची आहे ती झाडं तोडण्याचं काम चालू आहे. मोठ्या प्रमाणात तिथे रस्ता तयार करण्याचं काम चालू आहे. तिथल्या कुर्ल्याच्या लोकांचा विरोध आहे. धारावीमधल्या जनतेला माहीत नाही की त्यांना एक्झॅक्टली घर कुठे मिळणार आहे आणि प्रश्न विचारले की अशी उर्मटीची भाषा येते. कोणाच्या झालेल्या सगळ्या गोष्टी या की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आपलं सरकार असल्यामुळे, भाजपाचं सरकार असल्यामुळे आणि मोदींशी मैत्री असल्यामुळे जर अदानींचं काम एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असेल आणि एवढी उर्मटपणा जर ते लोकप्रतिनिधी आणि जनतेला दाखवत असतील तर त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये निषेध केला गेला पाहिजे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि मुंबईकरांना आणि महाराष्ट्र जनतेला सुद्धा प्रश्न विचारणार आहे. काय चाललंय हे? ज्या तऱ्हेने लोकांशी आणि जनतेशी संवाद साधायला पाहिजे म्हणजे विकासक मोठे झाले जनतेपेक्षा. हा जनतेचा विकास आहे की अडाणींचा विकास आहे? जर जनतेने प्रश्न विचारले, लोकप्रतिनिधींनी प्रश्न विचारले तर ते चुकीचे. आणि अदानीसाठी मोठे मोठे भूखंड दिले जातात ते बरोबर आहे. त्यांचे लोक सर्वेला मोठ्या मोठ्या व्हॅनमध्ये येतात, पोलिसांना घेऊन येतात, त्या ठिकाणी लोकांवर दबाव तयार करण्याचा प्रयत्न करतात. लोकांनी प्रश्न विचारले की उर्मटीची भाषा करतात ते बरोबर आहे. काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये मला माहीत नाही. पण दुर्दैवाने आज जी घटना झाली त्याचा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये निषेध करतो. येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भामध्ये आंदोलनं केली जातील. कारण अशा तऱ्हेने उर्मटीची भाषा आणि दबाव यंत्र आम्ही खपून घेणार नाही. याच्या विरुद्ध मागे सुद्धा लढण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळात सुद्धा लढण्याचं काम करू.